पावभाजी ही अशी डिश आहे की कोणाला आवडत नाही असं होणारच नाही. आपण दररोज जेवण करतो, त्याच भाज्या, चपाती, भाकरी, वरण, भात सर्व काही बनवतो. पण कधीतरी आठवण येते आपल्याला असे हे चमचमीत पदार्थ खाण्याची. जसे की पावभाजी म्हणा, मिसळपाव म्हणा. आपल्याला किमान महिन्यातून नाही 15 दिवसातून एकदा तर त्याची आठवणही होतेच. तर मी काय केलेलं आहे, सर्व भाज्या बॉईल करून घेतलं आहे. तर बटाटा आणि फ्लावर सेम क्वांटिटी घेतली आहे. गाजर थोडासा आणि बीट अगदी थोडंसं आणि वाटाणे 1 वाटी घेतलेले आहेत. सर्व भाज्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत बॉईल करून. फोडणीला कांदा परतवला आहे छान असं मीठ टाकून. त्यासोबतच सिमला मिरची आणि टोमॅटोही छान परतवून घेतला आहे. सोबतच आपले जे काही मसाले आहेत ते बेसिक मसाले टाकलेले आहेत. पावभाजी मसाला, रेड चिली पावडर, मीठ, हळद चवीनुसार. त्यासोबतच थोडंसं पाणी घालून भाज्या असं छान परतवून घेतलेल्या आहेत आणि स्मॅश केलेली पावभाजी टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने अशी ही भन्नाट पावभाजी मस्त होते. तर या पावभाजीत आपण थोडासा बीट घातलेला आहे, त्यामुळे भाजीचा कलर अगदी भन्नाट येतो आणि काश्मीरी मिरची. भाजीची टेस्ट तर अप्रतिम लागते, त्यासोबतच कलरही छान येतो. म्हणूनच अशी ही पावभाजी घरात भन्नाट अशी करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे ती.